अहिल्यानगर शहरात भाऊजीवर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अहिल्यानगर शहरातील लालटाकी परिसरातील बारसकर कॉलनी येथील एका दारुड्या मेहुण्याने कौटुंबिक वादातून आपल्या भाऊजीवर टोकदार चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। आईला शिवीगाळ का करतो याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केलंय। या हल्ल्यात भाऊजी गंभीर जखमी झाला असून आरोपीने फिर्यादीच्या पत्नीलाही लाथाबुक्क्याने मारहाण केली आहे। या प्रकरणी ओंकार ननवरे यांनी फिर्याद दिली। ओंकार यांच्या फिर्यादीवरून आरोपी मेहुणा आसिफ इक्बाल खान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर फिर्यादी ओंकार ननवरे आणि आरोपी आसिफ खान हे एकमेकांचे नातेवाईक असून शेजारीच राहतात। आरोपी आसिफ याला दारूचं व्यसन आहे। गेल्या 6 महिन्यांपासून त्याची पत्नीही त्याला सोडून गेल्याने तो नेहमी ओंकार यांना शिवीगाळ आणि मारहाण करत असे। नेहमीप्रमाणे ओंकार हे कामावरून घरी आले असता आरोपी आसिफ हा दारूच्या नशेत स्वतःच्या आईला म्हणजे ओंकार यांच्या सासूला शिवीगाळ करत होता। यावेळी ओंकार यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, तसेच ओंकार यांच्या पत्नीनेही आईला मारहाण का करतो असं म्हणत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि याचाच राग आल्याने आसिफने किचन रूममधून टोकदार चाकू आणला आणि ओंकार यांच्यावर हल्ला चढवला। त्याने ओंकार यांच्या डाव्या हातावर, पोटावर आणि उजव्या गालावर चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केला। यावेळी मध्यस्थी आलेल्या ओंकार यांच्या पत्नीलाही त्याने लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली। या घटनेनंतर जखमी ओंकार ननवरे यांनी रुग्णालयातून दिलेल्या जबाबावरून आरोपी आसिफ खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।